पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती. स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा वेगळ्या आरोग्य गरजा घेऊन येतो. स्त्रीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे होय. आई म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून प्रत्येक नातं जपत असताना स्त्री अनेकदा स्वतःच्या आरोग्याला शेवटचं स्थान देते. पण ज्या हाताने संपूर्ण कुटुंबाला आधार दिला त्या हातांना बळ देणंही तितकंच गरजेचं आहे. कारण स्त्री निरोगी असेल तरच कुटुंब निरोगी राहील. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि ती पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. आपल्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व आपल्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपल्या वुमेन स्पेशलचा हा दुसरा भाग आहे. या भागात आपण बघणार आहोत की अबॉर्शन आणि MTP ह्याची गरज कधी लागते आणि ते कायदेशीरदृष्ट्या भारतामध्ये कशा दृष्टीने वापरलं जातं. पुन्हा आपल्यासोबत आज आहेत गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी जगताप मॅडम. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या दुसऱ्या भागात आरोग्याच्या राजमार्गावर. माझा पहिला प्रश्न, MTP म्हणजे नेमकं काय आणि त्या MTP ॲक्ट आणायची अशी काय गरज भासली भारतामध्ये? MTP ॲक्ट म्हणजे काय आहे तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा त्याचा लाँग फॉर्म आहे. तो इनिशियली आला कधी 1971मध्ये. तर हा जो आधीचा जो प्रोपगंडा किंवा हे जर आपण आधीच्या आपल्या भारतामधल्या कन्सेप्ट्स आपण बघितल्या तर खूप अनसेफ ॲबॉर्शनचं प्रमाण होतं. आणि आपल्याकडं तसंही अजूनही आहे म्हणजे, पण मुलगी असेल तर बाबा ते पाडणं किंवा ह्या ज्या काही गोष्टी होत होत्या तर त्याच्यामुळं हा MTP ॲक्ट हा 1971मध्ये इनिशियली आला. लिगली जे काही इंट्रोडक्शन होतं ते आपल्याला 1971मध्ये झालेलं आहे. तर ह्या ॲक्टनुसार आपण ॲबॉर्शन कधीपर्यंत करू शकतो. ॲक्च्युली ह्याच्यातले अमेंड्समेंट्स जे आहेत ते 2021मध्ये थोडेफार मॉडिफाय करण्यात आले. अच्छा, तर रिसेंटली झालं म्हणजे. रिसेंटली. हां. तर बिफोर 2021 तर त्याच्या आधी कसं होतं, सगळ्यात पहिली गोष्ट जाणून घेऊयात आपण हे कुठं करू शकतो. बरं. तर गव्हर्नमेंटनी रेकग्नाइज्ड सेंटर्स आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज करते एखादं सेंटर, म्हणजे कुठलंही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंटचं असेल. गव्हर्नमेंटचं म्हणजे एकतर PHC असते किंवा CHC असतं, कम्युनिटी हेल्थ सेंटर, किंवा आपले मेडिकल कॉलेजेस. ह्या प्रत्येक ठिकाणी हे होतं. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मग ह्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचे काही इन्स्पेक्टर असतात, ते येऊन पाहतात की तिथं सोनोग्राफी मशीन आहे, काय आहेत, म्हणजे ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं त्या हॉस्पिटलच्या नावाने. याचा अर्थ की तुम्ही त्या सेंटरमध्ये लिगली अबॉर्शन करू शकता. मान्यताप्राप्त गर्भपात सेंटर म्हणतात. मान्यताप्राप्त गर्भपात सेंटर. बरं. तर अशा ठिकाणी तुम्ही हे करायला पाहिजे. मग आपण करू किती दिवस करू शकतो. तर 2021च्या पूर्वी साधारण 20 आठवड्यापर्यंत लिगल होतं. त्याच्यातही फरक होता. 12 आठवड्यापर्यंत एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची सिग्नेचर असायला हवी. 12 आठवड्याच्या नंतर ते 20 आठवड्याच्यापर्यंत 2 जणांची सही असायला पाहिजे ते. आणि 20 वीक्स अबाव जर करायचं असेल अगदीच तर त्याला लॉ किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये जाऊन करायला लागत होतं. म्हणजे 20 वीक्सच्या बियॉन्ड हार्डली ते होत होतं. बरं. आता नवीन अमेंडमेंटनुसार काय झालं आहे, 20 आठवड्यापर्यंत एक RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर करू शकतो. 20 ते 24 आठवड्याच्या दरम्यान 2 RMPच्या ओपिनियनवरती तुम्ही करू शकता. आणि 24 वीक्सच्या वरती जर का एखादी प्रेग्नन्सी असेल तर त्याचे काही क्लॉज आहेत, म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही करू शकता. तर 24 वीक्सच्या वरती तुम्ही करू शकता, पण जर का कोर्टाची आपल्याकडे परमिशन असेल, मेडिकल बोर्ड आहे आपल्या याच्यामध्ये, तर त्या मेडिकल बोर्डची परमिशन असल्याशिवाय आपल्याला 24 वीक्सच्या बियॉन्ड करता येत नाही. बरं. आणि ह्याच्यामध्ये करायचं कसं, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला की टॅबलेट्स दिल्या जातात, मग क्युरेटिंग केलं जातं. ह्या त्याच्या वेगवेगळ्या काय आहेत, पद्धती आहेत. तर साधारण एक 8-8.5 आठवड्यापर्यंत आपण मेडिसिनल करू शकतो. त्याच्यावरती जर का असेल अप टू 12 वीक्स तर ते सर्जिकल केलं जातं. आणि त्याच्यानंतरच्या जर का काही प्रेग्नन्सी असतात तर त्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यानुसार ते आणि सर्जनच्या ओपिनियननुसार ते केलं जातं. मग हे प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे का, तर 100%. आधी अनमॅरिड मुलगी ही ह्याच्यामध्ये तेवढ्या इझिली इन्वॉल्व नव्हती. आत्ताच्या नवीन अमेंडमेंटनुसार 20 आठवड्यापर्यंत अनमॅरिड मुलगी ही करू शकते. ओके.
20 आठवड्याच्या वरती ऑफकोर्स अनमॅरिड जर का मोर दॅन 18 इयर्स असेल तर, पण लेस दॅन 18 इयर्स असेल तर ती मायनर पकडली जाते आणि तिलाही तो अधिकार आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत. कुठल्या कंडिशनमध्ये आपण ॲबॉर्शन करू शकतो बाय लॉ. जर का कपलला नको आहे, म्हणजे इट इज बिकॉज ऑफ फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन, एखाद्या रेपमुळे प्रेग्नन्सी राहिलेली आहे, आईला काही फिजिकल डिसॅबिलिटीज आहेत किंवा मेंटल डिसॅबिलिटीज आहेत, किंवा एखादी प्रेग्नन्सी राहिली तर इट विल बी लाईक तिच्या सर्वायवल ऑफ हेल्थवरती जर क्वेश्चन निर्माण होत असेल, आणि जर का फिटल ॲबनॉर्मलिटीज असतील आहेत, आपल्याला सोनोग्राफिकली कळलं आहे की फिटल ॲबनॉर्मलिटीज बऱ्याच आहेत, आणि जर का ते आपण फिटस म्हणजे ते बाळ जन्माला घातलं तर इट विल बी लाईक फेल्युअर ऑफ थ्राईव्ह, म्हणजे ते बरोबर. जगण्यासाठी खूप हे होणार. तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याच्या तरतुदीनुसारच आपण हे करू शकतो. बऱ्याच वेळा इंटरनेटवरनं अशा त्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे की औषधं पण लोक वापरतात, पण त्याचा धोका कितपत उद्भवतो? आधी तर सेफ ह्याचा धोका बऱ्यापैकी प्रमाणात होतो. कारण काय होतं, जर का तुम्ही प्रॉपर त्याची इन्फॉर्मेशन घेतली किंवा एखाद्या डॉक्टरला कन्सल्ट केलं तर तुम्हाला व्यवस्थित सल्ला मिळेल की बाबा तुम्ही आधी सोनोग्राफी करा. आपल्याला कळू देत की बाबा प्रेग्नन्सी ही नॉर्मल लोकेशनला आहे. मग त्याचे टॅबलेट्स दिले जातात, ते सुद्धा तुम्ही प्रॉपर डोसेजमध्ये घ्यायचे, किती अंतराने घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे तुम्हाला डॉक्टरच सांगणार आहेत. पण जर का तुम्ही इंटरनेटवरच्या माहितीनुसार, किंवा आजकाल काय होतं आहे माहीत नाही, याच्यावरती कुठं बंधन अजून आलेलं नाही आहे किंवा तेवढ्या ह्याच्यानुसार हे पाळले जात नाही आहे, पण लोकांना बऱ्याच वेळेला इझिली ती जी किट आहे ती मिळते, आणि मग काय होतं की ते आपसुकच वापरून टाकतात की आज एक गोळी खाल्ली, उद्या 2 गोळ्या खाल्ल्या आणि मग झालंच नाही, असं होतं. किंवा जर का ती प्रेग्नन्सी अननोन लोकेशनला आहे, तुम्हाला लोकेशनच माहिती नाही. हो, बऱ्याच वेळा गर्भाशय सोडून बाकी गर्भाशय ठिकाणी सोडून म्हणजे काय, नॉर्मल ठिकाणी इम्प्लांट न होता ती बऱ्याच वेळेला काय होतं, स्कार, म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की प्रिव्हियस सिझेरियन सेक्शनमध्ये जर का एखादी प्रेग्नन्सी राहिली आणि ती जर का ज्या ठिकाणी घाव आहे आधीचं, म्हणजे ज्या ठिकाणी सुचर्स घेतले त्या ठिकाणी जर राहिली तर तिची मॅनेजमेंट ही वेगळी आहे, किंवा ट्यूब्समध्ये जर राहिली तर तिची मॅनेजमेंट ही वेगळी आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, ह्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरनं नाहीत कळणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं हे एक खूप प्रमाण आजकाल वाढतंय ॲक्च्युली. तर धोका जास्तच आहे जीवाला. हां, धोका आहे म्हणजे काय, एक तर तुमचं मग कंप्लीट ते ॲबॉर्शन होणार नाही, किंवा तुम्हाला ते ब्लिडिंग जास्त दिवस राहिलं, बरेच दिवस राहिलं तर मग ह्याच्याने ऑफकोर्स तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो, किंवा जर का ते सेप्टिक ॲबॉर्शन जर झालं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वेगळे आहेत. मॅडम, सुरक्षित गर्भपातासाठी जर कुठल्या महिलांना करायचं असेल गर्भपात, तर त्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, सुरक्षित गर्भपात तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी मान्यताप्राप्त गर्भपात सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. डॉक्टरांना कन्सल्ट केल्यानंतर ते ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतील सोनोग्राफी, आणि मग त्याच्यावरती गर्भपात कसा करायचा हे ठरवलं जातं. म्हणजे तर गोळ्यांनी किंवा हां, सर्जरी जी गोळ्यांनी काय असेल. करायचं आहे का सर्जिकल करायचं आहे, हे आपल्याला सोनोग्राफीच्या प्रेग्नन्सीचे जे काही आठवडे भरले जातात त्याच्यावरती बेसिकली डिसाईड करावं लागतं. तर हे तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावरतीच कळेल, आणि त्याप्रमाणे जर का मेडिसिनल होत असेल तर मेडिसिनल, मग त्या टॅबलेट्स तुम्ही डॉक्टरांकडनंही तुम्हीही जाणून घ्यायला पाहिजेत की किती तासांनी घ्यायचे आहेत, त्याचे काय धोके आहेत, किंवा नोन काही इफेक्ट्स आहेत हे तुम्ही जाणून घ्या. जर सर्जिकल करायची गरज वाटत असेल तरीसुद्धा त्यामध्ये काय धोके असू शकतात, काही नाही असतील तर ते तुम्ही त्या डॉक्टरांकडनं जाणून घ्या, आणि ज्या ठिकाणी मान्यताप्राप्त सेंटर आहे या ठिकाणाहूनच तुम्ही केलं तर सगळ्या गोष्टी ह्या सुखकर होतील. बरोबर. जर का जसं आपण मगाशी बोललो इंटरनेटवरून, किंवा अनसेफ ॲबॉर्शन हा एक प्रकार असा पूर्वी घडायचा, आजकाल खूप कमी घडत असेल. गर्भपात करण्यासाठी स्त्रियांच्या पोटावरती लाथाबुक्क्या मारणं, अरे बापरे. बरं. त्याच्यानंतर युटरसमध्ये काहीतरी एखादी अशी वुडन स्टिक इन्सर्ट करणं, अच्छा. तर असे हे सगळे प्रकार घडायचे, आणि त्याच्यामुळे खूप Complications मृतदर असायचे. व्हायचा त्यावेळेला Okay. ॲक्च्युली. आणि ऑफकोर्स हे फिमेल फिटिसाईड, तर ह्या सगळ्यामुळे ॲक्च्युली हा सगळा लॉ आला आहे. तर ह्याचा आपण सगळ्यांनी काय केला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. तुमचं पण 100%. पुणे कात्रजला एक सेंटर हॉस्पिटल आहे, तिकडे आहे का मान्यताप्राप्त तुमचं हो, सेंटर आहे? आपलं मान्यताप्राप्त सेंटर आहे. अच्छा. आपल्याकडे 24 आठवड्यापर्यंत परमिशन आहे. 24 आठवड्यापर्यंत. बरं. आणि त्यानंतर म्हणतात तसं बरंचसं काही लॉ प्रमाणे करायला 24 लागतं. वीक्स बियॉन्ड असेल तर तुम्हाला बाय कोर्ट परमिशनच करावं लागतं. तर इट इज ऑलवेज बेटर ॲट एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल केलेलं बरं. पण ह्या अबॉर्शन आपण जे करून घेतोय त्याच्या फ्युचर प्रेग्नन्सीसाठी काही प्रॉब्लेम्स त्याचे निर्माण होतात का?
आता बऱ्याच वेळेला काय होतंय, की करियर ओरिएंटेड कपल्स झालेत. मग ते काय करतात, पहिलीच प्रेग्नन्सी आहे, पण आम्हाला आता जॉबमध्ये प्रमोशन मिळणार आहे किंवा आमचं आत्ता प्लॅनिंग नाही, तर आम्ही करतो. पण ह्याचं काय आहे, हे जर का रिपीटेड होत राहिले, तर मी म्हणेल, की एक इंट्रायुटेराईन ॲडेजन्स होऊ शकतात. जर का गर्भाशयाच्या आत जाळी सगळं तयार होणं. आहे. बरं. मग अशा वेळेला तुम्हाला फ्युचर प्रॉब्लेम्स म्हणजे एकतर मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज येऊ शकतात किंवा पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम हे काय 100% केसेसमध्ये होणार नाही, पण इट माईट ट्रबल यू, असं मी म्हणेन. त्यामुळं जेवढं अवॉइड करता आलं जेवढं तेवढंच अवॉइड करा. करता येईल तितकं करणं आहे. आणि जर का ऑफकोर्स जर तुमची फॅमिली कंप्लीट झाली आहे, तर बेटर यू गो अँड डू एकतर मिल स्टरिलायझेशन, म्हणजे मिल व्हॅसेक्टॉमी, म्हणजे पुरुष नसबंदी, बरोबर. किंवा ह्याचं फिमेल स्टरिलायझेशन, फिमेलचं हे नसबंदी काहीतरी करून घेणं हे हां, कधीही म्हणजे उत्तम अबॉर्शन आहे. करण्यापेक्षा त्या गोष्टी जास्त सोयीस्कर आहेत 100%. आणि लेस कारण काय कॉम्प्लिकेशन्स आहे आहेत. ह्याच्या सगळ्यामध्ये, जरी मेडिसिनल केलं, सर्जिकल केलं, तरी जे आहे ते त्या बाईलाच सहन करायचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं कधीही या गोष्टींचा विचार करून प्रत्येक गोष्ट केलेली उत्तम आहे. तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा भाग संपलेला आहे आणि आपण MTPबद्दल बरंच काही जाणून घेतलं. म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे थोडक्यात अबॉर्शन कोणी केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे आणि कुठले कुठले प्रकार आहेत ते करायचे, कधी गोळ्यांचा वापर केला पाहिजे, कधी सर्जरीचा वापर केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे इंटरनेटवरून गोळ्या मागून किंवा ओव्हर द काउंटर मेडिकलमधनं गोळ्या घेऊन हा गर्भपात किंवा MTP करायचा प्रयत्न करू नका. त्याने फार तुमच्या शरीराचं आणि गर्भाशयाचं अतिशय जास्त नुकसान होणार आहे. मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात आणि आम्हाला थँक यू. बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या तिसऱ्या भागात. थँक्यू सो मच. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केयर सेंटर. दिल से दिल तक.